आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नमस्कार, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. सकाळचे 6 वाजतायत आणि या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आणि यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून. पुणे पोलिसांकडून 3 मुलींना चौकशी दरम्यान मारहाण. 3 मुलींचा पोलिसांवर आरोप. सासरच्या छळाला कंटाळून विवाहित मुलगी मैत्रिणीकडे पुण्यात आली होती. त्यानंतर विवाहितेच्या सासरकडून संभाजीनगरमध्ये हरवल्याची तक्रार. पुण्याच्या कोथरूडमध्ये काही तरुणींशी पोलिसांनी गैरवर्तन करत आक्षेपार्ह वर्तन केल्याची बातमी पुढे आल्यानंतर आता राज्य महिला आयोगानं माझानं दाखवलेल्या बातमीची दखल घेतली आहे. कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या 3 तरुणींशी रुपाली चाकणकरांनी फोनवरून संवाद साधलाय. पुण्यातील कोथरूड पोलिसांनी एका प्रकरणामध्ये 3 मुलींना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संतापलेल्या मुलींनी पोलीस आयुक्त कार्यालयात बसून आंदोलन केलं. यावेळी आमदार रोहित पवारांनी पीडित मुलींची भेट घेत दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली. शिवसेना ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का समजला जातोय. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी फोनवरून संवाद साधला. माजी नगरसेवक रामदास कांबळे शिंदे सेनेत गेल्यानंतर ठाकरेंनी खासदार अनिल देसाईंच्या फोनवरून शिवसैनिकांशी संवाद साधलाय. रम्मी खेळणाऱ्यांना क्रीडा खातं मिळालं, आता शिरसाटांना अर्थ खातं मिळणारच. आदित्य ठाकरेंचा खोचक टोला. शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा महायुतीला घरचा आहेर दिलाय. विधानसभेवेळी गुहागरमध्ये माझ्या 3 सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधवांचा पराभव निश्चित होता, कदमांचं वक्तव्य. सावली बारवरील कारवाईच्या प्रकरणामध्ये रामदास कदमांनी मोठा आरोप केलाय. योगेश कदमांची बदनामी करण्यासाठी सावली बारवर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली, कदमांचा आरोप. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झालाय. पहिल्या मजल्यावरून लिफ्ट थेट जमिनीवर कोसळली. मनोज जरांगे हे फक्त शरद पवार आणि रोहित पवारांच्या हातातला बाहुला आहे. त्यांच्या आडून रोहित पवार मराठा कार्ड खेळतायत, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप. महादेव मुंडे हत्या प्रकरणात सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. त्यानंतर एसआयटी प्रमुख आज बीडमध्ये दाखल झाले. कुमावत साहेबांनी आरोपीला अटक करून मला न्याय द्यावा अशी मागणी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे. नाशिकमध्ये कोकण गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या कार्यालयाचं काल उद्घाटन पार पडलं. नदीजोड प्रकल्पाच्या कार्यक्रमामध्ये मंत्री छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे एकत्र दिसले. काही मित्र हे सापासारखे डंख मारणारे असतात. मैत्री दिनाच्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केलेलं हे वक्तव्य. मैत्री दिनानिमित्त बीडचे खासदार बजरंग सोनावणेंनी धनंजय मुंडेंना शुभेच्छा दिल्या आहेत. धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली व्हावी आणि ते लवकरात लवकर मैदानात यावेत अशा शुभेच्छा बजरंग सोनावणे यांनी दिल्या आहेत. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून फ्रेंडशिप डे साजरा. शिक्षणासाठी परराज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना मराठीमधून शुभेच्छापत्र दिलं. उद्धव ठाकरेंचा पक्ष शरद पवारांनी फोडला. पक्ष फोडलेल्या पवारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री बनले. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचं भाष्य. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कमी. मुख्यमंत्री फडणवीसांचा अंदाज. तर राजकीय मजबुरीतून ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचंही विश्लेषण. ठाकरेंच्या एकत्र येण्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांचा पलटवार. कल्याण डोंबिवली निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेत. विकासाचं ग्रहण दूर करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर बसवावा लागेल असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय.
जळगावात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्री गिरीश महाजनांनी उत्तर महाराष्ट्रातील महापालिका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. महापालिका निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक जागा मिळवायच्या आहेत, त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असं गिरीश महाजन म्हणाले. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि त्यांच्या पत्नीला ईडीनं समन्स बजावलं. बेनामी मालमत्ता आणि कोट्यवधी रुपयांच्या लाच प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ईडीनं या प्रकरणी अनिल पवार यांना वरळीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये बीड जिल्हा विशेष मकोका न्यायालयामध्ये आज सकाळी 11 वाजता सुनावणी पार पडणार. या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती असेल. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी मनसे नेते आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या नाटकाच्या तालमीला भेट दिली. अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल यांनी प्रसिद्ध आणि अजरामर मराठी नाटक घाशीराम कोतवाल हिंदीतून पुन्हा रंगभूमीवर आणलंय. मराठीतील हे अजरामर कलाकृती आता हिंदी प्रेक्षकांना देखील अनुभवता येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची हत्तीण परत करा यासाठी आत्मक्लेश पदयात्रा. नागरिक मोठ्या संख्येनं या यात्रेमध्ये सहभागी. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची हत्तीण परत करा यासाठी आत्मक्लेश पदयात्रा. नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीबाबत लवकरच आनंदाची बातमी मिळेल, खासदार धैर्यशील मानेंचं वक्तव्य. कोल्हापूरच्या नांदणी येथील महादेवी हत्तीच्या प्रकरणावरून सध्या चर्चा सुरू असताना पेटा या प्राण्याच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेनं कोल्हापूर जिल्ह्याजवळील कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील 3 मठांना हत्तींच्या परिस्थितीबाबत नोटीस पाठवली आहे. नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीण गुजरातमधील वंतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबईत मंगळवारी बैठक बोलावली आहे. कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वंतारामध्ये घेऊन जात असताना तरुणांनी पोलिसांना विरोध करत दगडफेक केली. यात पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड देखील झाली आणि त्यानुसार सुमारे 140 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत आज सुनावणी होणार आहे. महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा काढण्यात आली आहे. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक माने आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांना आंदोलकांच्या संतापाचा सामना करावा लागला. किरीट सोमय्या यांनी फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. मुंबईत ॲप बेस्ड बस सेवा बंद करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिल्यानंतर सिटी फ्लो बस सेवा सुरू, मग उबेर सेवेला परवानगी का नाही? उबेर चालकांचा सवाल. गोंदिया रेल्वे स्थानकावरून रायपूर, जबलपूर आणि रेवा, पुणे या 2 नवीन साप्ताहिक गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यावेळी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी रायपूर जबलपूर इंटरसिटी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. नाशिकच्या सातपूर भागामध्ये एका खासगी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. बाकावर बसण्यावरून शाळकरी मुलांमध्ये वाद झाला होता आणि त्या वादातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतलंय. पुरंदरमध्ये जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मावडी इथे 68 वर्षांच्या भावानं आपल्या 83 वर्षीय भावाची हत्या केली आहे. 1 ऑगस्टला मयत ज्ञानदेव भामे यांचा मृतदेह बाजरीच्या शेतामध्ये आढळला होता. आरोपीला पोलिसांकडून ताब्यात घेतलं असून त्याच्याकडे अधिकचा तपास करण्यात येतोय. नाशिकमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना अटक करण्यात आली आहे. चेक बाउन्स प्रकरणामध्ये उत्तर प्रदेशातील न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलंय. हिंगोलीतील धामणगावच्या शिवारामध्ये 6 ते 7 जनावरांचे अवयव फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या कापून टाकलेल्या जनावरांच्या अवयवांचे नमुने हे प्रयोगशाळेमध्ये तपासण्यासाठी पाठवलेले आहेत. माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पारोळा तालुक्यात राजवड गावातील बंगल्यामध्ये चोरी झाली आहे. लाखो रुपयांचे दागिने घेऊन चोरटे फसार झालेत.
मात्र चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत. पालघरच्या वाडा भिवंडी रोडवर खुपरी इथे चालत्या ट्रकला भीषण आग लागली. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ही काही काळ ठप्प झाली होती. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती कळते. दरम्यान या आगीमध्ये संपूर्ण ट्रक हा जळून खाक झालाय. रेल्वे प्रवाशांना फटका गँगच्या दहशतीचा त्रास सहन करावा लागतोय. रविवारी सकाळी पुन्हा नाशिक ते ठाणे दरम्यान प्रवास करणाऱ्या एका तरुणाला फटका मारून लुटणाऱ्या चोरट्यानं लक्ष केलं होतं. या हल्ल्यामुळे धावत्या ट्रेनमधून पडल्यानं तरुणाला आपला डावा पाय हा गमवावा लागलाय. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील राशीन इथं करमाळा रोडवरील चौकाला नाव देण्यावरून 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला. 2014 साली ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन करमाळा रोड इथं असलेल्या चौकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक असं नामकरण करण्यात आलं होतं. मात्र दुसऱ्या गटाकडून छत्रपती संभाजी चौक नामांतरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. यावेळी दोन्ही गटांमध्ये हा वाद निर्माण झाला. लातूर जिल्ह्यातील मागील काही दिवसांपासून घरफोडी आणि दुकानांवर चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा माग काढत अखेर बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करत त्यांना घातक शस्त्रांसह अटक केली आहे. मुंबईच्या बोरिवली पश्चिम परिसरामध्ये झाशी की राणी तलावामध्ये पोहायला गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. अल्ताफ शेख 3 मित्रांसह पोहायला गेला होता. यावेळी मासे पकडताना अल्ताफ शेख बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी महानगरपालिकेवर गंभीर आरोप करत तात्काळ गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली. मुंबईच्या बांद्रा पश्चिममधील पाली हिर रोड परिसरामध्ये अपघात. भरधाव वेगानं जात असलेल्या बाईकची कारला धडक लागली. बाईक चालक गंभीर जखमी झालाय. ठाण्यातील कशेळी खाडीमध्ये एका व्यक्तीनं उडी मारली. 53 वर्षीय व्यक्तीनं खाडीत उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे. जाहिरातीचे बोर्ड बदलताना विजेचा धक्का लागल्यानं सोलापुरात दोघांचा मृत्यू. सोलापूरच्या एमआयडीसी परिसरातील घटना. मुंबईत काळा चौकीच्या महागणपतीचा भव्य आगमन सोहळा. हजारो गणेश भक्तांनी बाप्पाच्या आगमनाला उपस्थिती लावली. ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं उत्साहात स्वागत. मुंबईच्या लोअर परेडमध्ये मूर्ती कारखान्यातून सुरतच्या विघ्नहर्ता गणपती बाप्पा सुरतला जाण्यासाठी बाहेर निघाले. तब्बल 15 ते 20 तासांचा प्रवास करून सुरतचे विघ्नहर्ता सुरतमध्ये विराजमान होणार. मुंबईच्या लोअर परळ भागामध्ये गणेश भक्तांची मोठी गर्दी. कारखान्यातून बाप्पा निघत असताना आगमनासाठी भक्तांनी गर्दी केली. भंडाऱ्यात मोठ्या उत्सवाला कावड यात्रा निघाली. भाविक या यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले. राज्यातील साताऱ्यातील सज्जनगडावरील पर्यटकांनी धोकादायक कड्यावरून फोटो सेशन केलं. जीव धोक्यात घालून फोटो सेशन करणाऱ्यांकडे प्रशासनानं वेळीच लक्ष देण्याची मागणी करण्यात येते. चेन्नईच्या तांबरम परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. प्रमुख रस्त्यांवर पाणी साचलं. वाहन चालकांचीही गैरसोय. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी चेस विश्वविजेत्या दिव्या देशमुखचा सन्मान केला. यावेळी सचिन प्रशांत नारनवरे, एडीसी अभयसिंह देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. मुंबई भाजपनं महापालिकेची तयारी सुरू केली आहे. अशातच मुंबई भाजपच्या वतीनं आज वसंत स्मृती कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईतील सर्व विभागवार समित्यांना बैठकीला बोलावण्यात आलं असून मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या बैठकीला हजर राहणार आहेत. महायुतीच्या समन्वय समितीची आज संध्याकाळी 6 वाजता मेघदूत बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडणार आहे. महामंडळ वाटप आणि एकमेकांच्या पक्षातील प्रवेशावरून महायुतीतील नेत्यांमध्ये महत्वाची चर्चा होईल. महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजी उद्भवू नये यासाठी समन्वय समितीची चर्चा होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अतिवरिष्ठ पदाधिकाऱ्यांची एक बैठक शनिवारी